हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 100. तैसा जाणयेचा व्यवहारू, जेथे माखला समोरू, तेथे आणिजे पुरू अज्ञानाच्या. अर्थात जाणणाऱ्याला प्रत्यक्ष समोर जर आत्मपरब्रह्माच्या चैतन्यावर चैतन्याचाच व्यवहार स्पष्ट जाणवत आहे, तर हा अज्ञानाचा पूर आला कोठून? या ओवीत माऊली आपल्याला अज्ञानाचा उगीचच बाऊ करू नका असा स्पष्ट परखड उपदेश करत आहेत. हे ब्रह्मांड आत्मपरब्रह्मामधून, त्या परम वैश्विक चैतन्यामधून निर्माण झालेलं आहे. त्यामध्ये चल अचल सजीव निर्जीव असे विविध वस्तुजगत निर्माण झालेले आहे. या तमाम चल अचल सजीव निर्जीव अशा सर्व वस्तुजगतामध्ये ते आत्मपरब्रह्म परमचैतन्य काठोकाठ ठासून भरलेले आणि व्यापलेले आहे. यामध्ये जे काही स्थित्यंतर होत असते, सतत परिवर्तन होत असते, उत्पत्ती स्थिती लय असे अव्याहत होत असते, ते सर्व याच वैश्विक परमचैतन्यामुळे होत असते. आता माऊली असे सांगत आहेत की असे सर्व जर त्या आत्मपरब्रह्मामधून होत आहे, तर येथे अज्ञान आले कोठून? येथे अज्ञान आहेच कोठे? जे आहे ते सर्व आत्मज्ञान आहे, त्यामुळे सर्व आहे. हां, एक सत्य आहे की आपल्याला या विश्वाची, त्या विश्वेश्वराची सर्वतोपरी माहिती झालेली नाही. येथे जे काही ज्ञात झालेले आहे ते अत्यल्प ज्ञात झालेले आहे. अजून ज्ञात नाही असे बरेच शिल्लक आहे आणि ते सदा ज्ञात व्हायचे शिल्लक असणार आहे. कारण विश्वात सतत परिवर्तन होत असते आणि हे असे परिवर्तन सतत होत असणार आहे. ही एक सतत होत राहणारी प्रक्रिया आहे. याचा अर्थ येथे अज्ञान आहे असा होत नाही. जी काही आपल्याला माहिती आहे, जो काही आपल्याला साक्षात्कार झालेला आहे, त्यावरून आत्मपरब्रह्माची सत्य प्रचिती येते. ती त्या आत्मपरब्रह्माला जाणायला पुरे आहे. शीतावरून भाताची परीक्षा होते. यास्तव आता अज्ञान अज्ञान असे म्हणत ऊर बडवत बसू नका. येथील भौतिक वस्तुजगताचा अत्यावश्यक इतकाच देहधर्मापुरता उपयोग करून देह जीवित ठेवा. त्यायोगे अध्यात्म साध्य करा. म्हणजे भौतिक ज्ञानाचे अज्ञान असे नामकरण होणार नाही. या अत्यंत दुर्मिळ अशा मानवी देहाचा कालावधी वाया घालवू नका. कोणाही पंड्या पुरोहिताच्या नादी लागू नका. आपण आणि आत्मपरब्रह्म यामध्ये कोणाही मध्यस्थाची गरज नाही. आपण त्यामधूनच जन्माला आलेले आहोत. ते आत्मपरब्रह्म आपली जनक जननी आहे. आपण त्यांचेच अंश वंश आहोत. त्यांच्या भेटीसाठी मध्यस्थाचा प्रश्न येतोच कोठे? जे ज्ञान ज्ञात आहे, या पायावर अध्यात्माची इमारत उभी करा. त्या जोरावर अध्यात्म, सत्संग, आत्माचरण त्वरित सुरू करा आणि आपली मुक्तीची यात्रा सुरू ठेवा. एके क्षणी आपल्याला निश्चितपणे सत्य प्रचिती येईल. तो अज्ञानी देह मागे राहील आणि आपण वैश्विक रहस्यभेद करून मुक्त होऊ. ओवी क्रमांक 101. तया नाव अज्ञान ऐसे, तरी ज्ञान होवावे ते कैसे. येरवी काहीची असे आत्मा काही. अर्थात याला जर अज्ञान असे म्हणायचे, तर ज्ञान तरी कोणाला म्हणावे? येथे जे आहे ते सर्व आत्मपरब्रह्मच आहे. येथे या ब्रह्मांडात चल अचल सजीव निर्जीव असे जे जे आहे ते सर्व प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे आत्मपरब्रह्मामधूनच निर्माण झालेले आहे.
या निर्माणाला अध्यात्मामध्ये भौतिक असे म्हटले जाते. येथे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र चराचर सृष्टीमध्ये आत्मपरब्रह्मच भरलेले आणि व्यापलेले आहे. अशा या सर्व निर्मितीचे पालन पोषण आत्मपरब्रह्मामुळेच होत आहे. मग अशा या पार्श्वभूमीवर माऊली विचारतात की अशा या भौतिकाला जर अज्ञान असे म्हणायचे असेल तर मग ज्ञान तरी कशाला म्हणायचे? अध्यात्मात ज्ञान अज्ञानाची व्याख्या अशी आहे. आत्मपरब्रह्माच्या ज्ञानाला ज्ञान असे म्हणायचे. बाकी सर्व म्हणजे भौतिकाचे ज्ञान हे अज्ञान आहे. याचे खंडन असे आहे. भौतिकात आत्मपरब्रह्म आहे. एरवी भौतिक असूच शकत नाही. म्हणजे भौतिकाच्या ज्ञानात आत्मपरब्रह्माचे ज्ञान आपोआपच समाविष्ट आहे. मग अशा या भौतिकाच्या ज्ञानाला अज्ञान असे कसे म्हणायचे? तेही ज्ञानच आहे. माऊलींना येथे सांगायचे आहे की ज्ञान आणि अज्ञान याची चर्चा हवीच कशाला? भौतिक वस्तू जगतात आत्मपरब्रह्म व्यापलेले आहे हा पोच जर ठेवून भौतिकाचा उपयोग केला तर आपण आपोआपच त्याच्या दुरुपयोगापासून, त्याच्या अतिरिक्त वापरापासून, त्याच्या उपभोगापासून परावृत्त होऊ. यायोगे भौतिकाचे जे दुष्परिणाम आहेत त्यापासून आपण आपोआपच दूर राहू. यात आपल्याला ज्ञान आहे की अज्ञान आहे याचा प्रश्न येतोच कोठे? शिष्य, साधक आपले सद्गुरू जी काही साधना उपासना सांगतात त्यावर श्रद्धा ठेवून ही आपल्याला आपल्या सद्गुरूंनी सांगितलेली साधना उपासना आहे या एकमेव भावनेने तसे करतात. यामधून त्यांना समाधान, तृप्ती मिळते. यथाकाळी दर्शनयोग प्राप्त होतो. बालक अजाण असते. ते त्याची आई त्याला जे काही अन्न, वस्त्र, निवारा देते त्याचा सहजच स्वीकार करते. त्याला नेमके काय दिले जात आहे हे त्याला समजतही नाही. यामुळे त्याच्या पालनपोषणात काही फरक होत नाही. त्याला जीवन जगताना समाधान, तृप्ती मिळते. ते मोठ्या मजेत असते. याचप्रमाणे योगेश्वराने जे आणि जेवढे आपल्याला दिले आहे तेवढे मोठ्या श्रद्धेने वापरावे. त्या पलीकडील कशाचाही विचार करू नये. आपल्याला गरज असती तर योगेश्वराने तेही आपल्याला दिले असते. त्याने ते दिले नाही याचा अर्थच त्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही. यामुळे जर ते न मिळालेले वापरले तर आपल्याला दुःख, कष्ट, त्रास, पीडा होणार हे निश्चित समजावे. त्याने जे दिलेले आहे त्यात पूर्ण समाधान आणि तृप्ती आपोआप प्राप्त होते. त्यायोगे आपले जीवन अगदी सहजच कैवल्यानंदात जगले जाते. ओवी क्रमांक 102. काहीच जया न होणे, होय ते स्वतः नेणे, तरी शून्यची देवांगणे प्रमाणासी. अर्थात आत्मपरब्रह्म स्वतःची स्वतः सिद्धी दर्शवित नाही. त्याला शून्य म्हणावे तर त्याची प्रचिती आपल्याला अनुभूतीमधून मिळते. आत्मपरब्रह्म आदी, अनादी, अव्यक्त, अरूप, अदृश्य, अकर्ता, निराकार, मौन, प्रशांत, स्थिर, स्थित आहे. याचबरोबर ते परमशुद्ध, परमपवित्र, परम आनंदघन, परमज्ञानी, परमसर्वोच्च, परमशक्तिवान आहे. ते आपणहून स्वतः कधीही त्याची सिद्धी दर्शवित नाही. त्याची प्रचिती ते कधीही आपणहून देत नाही. मग आपण त्याला शून्य का समजावे? तर याचे उत्तर नाही असेच आहे. कारण त्याने जरी त्याची सिद्धी दर्शविली नाही, त्याने त्याची प्रचिती दिली नाही, तरी ते सर्वस्वाला सदा साक्षी आहे. आपल्याला त्याचे दर्शन होते, त्याची अनुभूती मिळते. यामुळे ते शून्य नाही तर त्या शून्यात ते पूर्ण आहे. नेमके हेच आपल्याला प्राप्त करायचे आहे.
तेथेच मुक्ती आहे. हरिओम.